खरं तर मराठी टिकवायचं काम तुम्ही करताय. मग महेंद्रसिंग धोनी उचलून फेकलाय बाहेर. करोडो क्रिकेट प्रेक्षकांनी जी प्रार्थना केली होती त्याला यश मिळवलंय. यावेळीच कॉमेंट्री बघितलास का नाही तू? उंच भिरकावून दिलाय. डी मध्ये तिलक वर्मानी झेल घेतलाय. भारताने तिसरी T20 ट्रॉफी जिंकली आहे. जगदंब जगदंब छत्रपतींच्या मावळ्यांनी अहमदाबादची मोहीम फत्ते केली आहे. मला कोणी विचारलं तुला कुठे कॉमेंट्री करायची अजून तुला एक खेळ बाकी आहे काय? पहिले गाडा शर्यत मी सांगालोय. पृथ्वीवरती जर आत्ता स्क्रिप्ट रायटरसाठी सगळ्यात भारी पिक्चरची स्क्रिप्ट असेल तर ती संजू सॅमसन आहे. आणि हा सामना भारतासाठी जिंकून दिलाय. जेव्हा गरज होती तेव्हा गरजेला पुढे आला कोण? संजू सॅमसन. ज्याप्रमाणे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर गतविजेते म्हणून आयुष्यात पहिल्यांदा मैदानावर उतरणार विराट कोहली. पहिल्यांदा एवढ्या मोठ्या माणसात विराट कोहलीला रडताना पाहिलं. हार्ट स्पेशलिस्ट ते सांगतात की नाही तेलकट खाऊ नका, हे खाऊ नका, ह्याच्यावर बंदी त्याच्यावर बंदी. मला असं वाटते त्यांनी अजून एक टाकायला पाहिजे IPL मध्ये की अभिषेक शर्माची बॅटिंग बघायला पण बंदी. धोनीचं शेवटचं IPL म्हटलं आता काय? कुणी सांगितलं तुला धोनीचं शेवटचं IPL आहे? रोहित शर्माला काढलं कॅप्टन म्हणून. संपलेला आहे विषय. कारण की आता डायरेक्ट IPL मध्ये आपण एंट्री केलेली आहे. आणि मी आज जास्त इंट्रो करणार नाही आहे कारण की माझ्यापेक्षा दिग्गज लोक आलेले आहेत जे इंट्रोमध्ये म्हणजे कॉमेंट्री करण्यात एक्सपर्ट आहे. म्हणजे मी काहीच ओळख करून देणार. दादा जरा तुझ्या पद्धतीत जरा तुझाच इंट्रो दे ना. म्हणजे कसं आहे ते यायलाच लागते ते करायलाच लागते. नाद करते काय मराठी कॉमेंट्री. ऐकलास का नाही? गाजल्या नव्ह का या वर्ल्ड कपला? बघत होतास का नाही? कशात बघितलास सांग जरा. 100% ती कशात बघितलास सांगा ती. नाही मी डायरेक्ट स्टेडियमला होतो. मग तू सगळ्याच भाषेत ऐकला? सगळंच ऐकलं मी ते. त्याच्यामुळं आपण बरोबर गट मारलेलं आहे या प्रश्नाला. आणि अशा पद्धतीत आपल्यासोबत आले आहेत दादा. प्रसाद दादा स्वतः आलेला आहे. त्यांनी मराठी जेवढे पण मॅचेस होतात क्रिकेट म्हणा, खो खो म्हणा, कबड्डी म्हणा, त्याची सगळ्यांची कॉमेंट्री वन साईड हँडल करतो. डायरेक्ट वन साईड. त्याच्यामुळे त्याच्यावर गप्पा मारायच्यात आपल्याला. खरंच चला मग दादा कसं सुचलं तुला हे की आपण इंजिनियर वगैरे न काय होता, डॉक्टर बिक्टर न होता आपण कॉमेंटेटर व्हावं? हे कसं सुचलं? हे जरा विषय जरा लईच ऑड नाही झाला का? विषय जरा पंपावर आणलायस म्हणून त्याच्याबद्दल बोलूया. कुणाचं तरी समर्थक वाटतोय तू विषय पंपावर न्यायलाय. हे कुणाला समर्थक नाही, मराठी भाषेचा समर्थक आहे मी. ठीक आहे. आणि सगळ्यांनी मराठीत बघायला पाहिजे, ऐकायला पाहिजे काय या गोष्टीचा. तू म्हणतो म्हटलं मी ऐकतोय. ठाम मतदार आहे. वा. काय सुरुवात कशी झाली की एखादी गोष्ट आपण जेव्हा बघतोय, मी नाटक करायचो. नाटकं करणारी माणसं आयुष्यात अजून नाटकं करायला लागतात कारण पैसे नसतात. त्यावेळेस इकडे तिकडे बड्डे पार्टीला अँकरिंग, ह्याचा तिसरा बड्डे टाळ्या वाजवा, मग मॉलमध्ये आरडाओरडा, मग ते कबड्डीची मॅच असतात तिथं आरडाओरडा. मग असं करत करत एकदा ऑडिशन आहे असं बोलवलं गेले. मग ऑडिशन दिली. मग ऑडिशन दिल्यावर मग काय तिथं स्टार स्पोर्ट्समध्ये मग कबड्डी करायला लागलो. मग कबड्डीविषयी बोलायला लागलो. आणि काय लहानपणापासून ते क्रिकेट खेळतोयच. वा. त्यामुळे त्याचं नॉलेज थोडंफार होतं. ते थोडंफार नॉलेजचा मी आता नावाप्रमाणे क्षीरसागर म्हणजेच दूधसागर बनवलं आता. वा मस्त जुळवले. हेच काम आहे खरं तर. हेच काम आहे. पण आता मला एक सांग की काय असं बड्डेला कॉमेंट्री करायचं की तुला वाटलं की हे करू शकतो आपण? असं काय बडबड करायचं तू? काय असते की नाही, कुठला पण काही पण गोष्ट असते. म्हणजे आता मी तुला सांगतो कॉमेंट्री म्हणजे काय. सोपी गोष्ट आहे की आता एक राजा आहे त्याची एक राणी आहे. वा. दुसरी गोष्ट आहे एक राजा आहे त्याची 2 राण्या आहेत. तुला कुठली गोष्ट ऐकायची आता? 2 राणी. तिथं आता आलं की नाही, मी तयार केला आता की 2 राणी. तू पण 2 राणी म्हणजे एकीवर प्रेम नव्हतं म्हणून दुसरी आहे काय?
हां की दुसरी कशामुळे झाली असेल, मग पहिलीला दुसरीबद्दल काय माहिती असेल काय का लफडा आहे. आता ह्याच्यात स्टोरी तयार झाल्या. मग कॉमेंट्री म्हणजे पण काय स्टोरी तयार करतोय आपण. बर ती स्टोरी तुम्ही कशी तयार करताय ते महत्वाचं आहे. आणि ते लोकांना त्यातल्या किती गोष्टी तयार करून तुम्ही सांगू शकताय ते स्पष्ट करून कसं सांगू शकताय. आता रस्त्यावरनं एक माणूस उन्हात तुला सायकल चालवताना दिसतोय, हां मग तू काय म्हणणार, ह्यो उन्हात सायकल चालवत घरी चाललेला माणूस आहे. तिथंच मी तुला म्हटलं की ह्यो उन्हातून आता सायकल चालवत घरी चाललाय, आजच पगार झालाय, आज पोरांसाठी जाताना तो जिलबी घेऊन चाललाय, पोरं भरपूर दिवसानं वाट पाहतात, आज घरात आनंद नांदणार आहे. मग कसं मजा वाटते का नाही. चेहऱ्यावर आनंद आला, स्माईल आली. हा ती कॉमेंट्री आहे. क्या बात आहे. पण तुला असं काय बोलायचं तू लहानपणी की बडबड करायला आवडायची, तुला कम्युनिकेशन स्किल होतं, असं कुठंतरी वाटलं का आपण हे करू शकतो, हे भारी जमतं का? लोक म्हणले आयला तू भारी बोलतो. हा, ते कसं आहे, ते लहानपणी IPL म्हणजे आपण सगळेच बघतोय क्रिकेट. हां. ते क्रिकेट तर बघायचोच. हां. मग ते क्रिकेट एकदा बॅट पकडली, खेळलो बी जरा शाळेत, पण कळले की आपल्या हाताचं काही नाही आहे, बरं. आपल्या तोंडाला योग घास येणार नाही म्हणजे नाही, म्हणजे अंगात नाही एवढं बरं, clear होतं चिमटा घेऊन आपलं. पळ उगाच म्हणतात त्याला नाही. ते महत्वाचं आहे की कशा पद्धतीने तुम्हाला जे जमते ते करायला पाहिजे. म्हणजे बरोबर. आपला बॅटला बॉलच लागत नाही, मग समजून जावा. संपला विषय. मग तिथं काय करता येईल. मग त्यावेळेस तेव्हा IPL बघायचो. तिथं लोक ते मॅचच्या आधी आणि मॅचच्या नंतर बोलायची बिलायची. म्हणलं, हे पण करू शकतोय आपण. मॅचच्या आधी मॅच बद्दलच बोलायचं आहे, क्रिकेट बद्दलच बोलायचं आहे, जे आयुष्यात पोरांबरोबर पण गावागावात करतोयच मी. हां. मित्राला बी तेच सांगतोय, फोनवर बी तेच बोलतोय, शाळेत बी तेच बोलतोय. म्हटलं हेच करायचं आहे आपल्याला काम. बरं. ते त्यावेळेस विचार केला होता हे होऊ शकते. मग ते पत्र आलं देवाचं कुठनं आणि मग झाला कार्यक्रम. क्रिकेटच्या देवानं म्हटलं की तुझ्या हातात बॅट शोभत नाही आहे, तुझ्या हातात माईक तर शोभतोय. पण तू कोल्हापूरचा. ते बरोबर. आता भाषेवरनं काय हा आला ते तर आहेच. म्हणजे तू कोल्हापूरचा, तिथं क्रिकेटच्या पेक्षा जरा फुटबॉल जास्त चालतो ना. अरे क्रेझी. म्हणजे आज बी गेलास का नाही हां. तर तुला पोस्टर लागलेले दिसतील. म्हणजे आता कुठली तरी चॅम्पियनशिप चालू आहे समज, चालू आहे, मी पाहिलेले सध्या ते जरा. तिथं तुला रोनाल्डोचं मोठं पोस्टर दिसणार. हा कटआउट प्रॉपर. प्रॉपर हा, कटआउट. flex नाही, cutout असतं अशी ते. जर्सी बिर्सी घालून असं आपल्या फर्ग्युसन कॉलेजला किंवा नरिमन पॉइंटला कसं मॅच जिंकल्यावर इंडियाची सगळी मोठी गर्दी असते, बरोबर. तशी कोल्हापुरात गर्दी असते. म्हणजे अशा टीम आपल्याला माहित बी नसतील, हा ना. अशा टीम सगळ्या तिथं असतात. मग कोण कुणाला सपोर्ट करेल आणि माराय बिरायला येतात रे. हा मग मी ऐकलं तिथं मर्डर बिटर झाले. काय विषय नसतोय. म्हणजे ते तिथपर्यंत नाही, पण की ही तुझी टीम आहे, माझी टीम आहे. फुटबॉलवर प्रेम कोल्हापूरचं. आता पण बघ महाराष्ट्र फुटबॉल लीग होणार आहे. हा महाराष्ट्र फुटबॉल लीगच्या टीमा तयार झाल्यात, एकापेक्षा एक टीम आहेत, स्टेडियम तयार झाले चट्ट. आता सगळ्या एकदम तयार झाल्या. आधी बाहेरच्या पोरांना सपोर्ट करायची, आता स्वतःच्या टीमा पण तयार झाल्या. तिथं मंडळ असतात मी ऐकलेलं तिथं. अरे म्हणजे खंडोबा तालीम मंडळ, हा. पाटाकडील मंडळ, PTM. पीटीएमचा विषय. म्हणजे मी आता IPL ला कॉमेंट्री करतो तर तिथं बी म्हणतोय मी, म्हणजे कुणाकडनं समज एकदम भारी फिल्डिंग केला कोणीतरी तर म्हणतोय यो PTMचा गोली शोधतोय. वा. पोरांना लगेच कनेक्ट होते आमच्या गावातल्या. म्हणजे कोल्हापूरला तू धरून ठेवलेलं हा, आहे म्हणजे त्याचं. मग तू कॉमेंट्री फुटबॉलची नाही केली कधी? ते काय आहे, ते एवढं फास्ट आहे आणि ते कळत नाही की यातनं छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला क्रिकेट कळते, समजते, उमजते. पण आता जसं फुटबॉल मोठं होते तसं, कारण तिथं नाळ जुळलेले आहे, कारण बरोबर. बघतोय बी, स्पोर्ट्सची आवड आहे. हा झालं तर करूया की मग. काय विषय बाळ वेगळाच व्हायला असतो. लागतोय. हा म्हणजे बोलायला हुशारच असतात वाला कोल्हापूरची लोक म्हणून. नाही जरा- कर्तृत्व बी असते, फक्त हा, बोलत ते- नाही. ते म्हणजे तर आहेच तू ना. असं म्हणलास. नाही कॉमेंट्रीचं करतो तो आहे हा. म्हणूनच तो आपण बोलतोय ना इथं. हा. आता कॉमेंट्री तुम्हाला सांगितलं हम्म. सोपंच असते की कोणी पण बोलू शकेल ना. होयच की मग. मग अख्ख्या महाराष्ट्रातून 3-4 जण तुम्ही बोलता मराठीत, हे कसं काय बरं? मग तूच का बरं? असे आता मी पण पॉडकास्ट करतो, मला पण बोलते, तर मग मला नाही घेणार का? मग घ्यायला पाहिजे की, का नाही घ्यायला पाहिजे? घ्यायला पाहिजे. ना, पण काहीतरी गोष्ट talent एवढीच लागत आहे. असतं ना. हा, महत्वाची गोष्ट एवढी आहे. बघ आता कसं आहे, तू कॉमेंट्री करतोयस, हां म्हणजे फक्त मी जसं तुला सांगितलं की तो माणूस रस्त्यावरून सायकल चालवत चाललाय, हां हे सांगण्यात कॉमेंट्री आहे काय? नाही. नाही. अंदाज कसा घेणार? आता क्रिकेटवरती येऊयात. हां. कारण क्रिकेटचं आता IPL आता 16 सुरू होणार. 16 सुरू झाल्यावर सगळे पहिल्या बाकावर, सगळं बाकीचं विषय सगळं गाठ बांधून फेकून द्यायचं. बरोबर. आता IPLचं 16 सगळं पहिल्या बाकावर. IPL रोज सकाळ संध्याकाळ, ते टपरीवर बी, रेल्वेत बी, सगळीकडे काय विषय? IPL. यांनी मारला शॉट, त्यांनी मारला शॉट, ह्यो जिंकला, थाला आला, थालाला एवढा आवाज झाला, रोहितनं 50 मारलं, हे सगळं चालू होणार. 100%.
त्यामुळं क्रिकेटमध्ये आता तू कशा पद्धतीने कॉमेंट्री करतोयस, कॉमेंट्रीची गरज काय हां. आहे, कोण बी कॉमेंट्री करू शकते. मी काय म्हणू शकतोय की आता आम्ही दोघं इथं गप्पा मारत बसलोय, हां पण आम्ही दोघं गप्पा मारत बसलोय, ऑड इंजिनियरच्या सोबत बसलोय, हां त्याला मी फुलवतोय अजून कसं, हां की ऑड इंजिनियरनी एवढ्या मोठ्या लोकांबरोबर बोललाय, आता मी इथं बसलोय, मराठी कॉमेंट्री एवढी गाजली आहे त्याच्याबद्दल बसलोय आणि इन्स्टिंक्ट तयार झाल्यात त्याच्याबद्दल बोलतोय. ते महत्त्वाचं असते कशा पद्धतीने तुम्ही एखादी गोष्ट सांगता. आता क्रिकेटमध्ये तू विचारलंच म्हणूनच की हां. सगळेजण का नाही करू शकत. आता क्रिकेटचं नॉलेज एकतर पाहिजे तुला, बरोबर. बेसिक गोष्ट. जेव्हा तू क्रिकेटची कॉमेंट्री कुठली पण 100% कॉमेंट्री करतोयस, म्हणजे पॉडकास्ट म्हणजे आता ते एक्सप्लेन करताना ह्यो माईक कुठला आहे, ह्या माईकची किंमत कुठे असणार आहे, मी असं असं मारता मारता हात लावून चालणार आहे काय, हे तुला माहिती आहे. बरोबर. तू मोठा माणूस आहेस पॉडकास्ट मधला, हा कॉमेंट्री मधला मोठा माणूस व्हायचा असेल तर तुला माहित पाहिजे कुठल्या खेळाबद्दल तू कॉमेंट्री करणार आहेस. क्रिकेट का, क्रिकेटबद्दल, क्रिकेटचा इतिहास तुला माहित पाहिजे. तुला माहित पाहिजे 1983ला जरी तू नसशील तिथं स्टेडियममध्ये वर्ल्ड कप उचलताना, कपिल देवनी जेव्हा वर्ल्ड कप तरी पण सगळ्या प्रेक्षकांना तुला तिथं घेऊन जाता आलं पाहिजे. बर. 2011चा जो वर्ल्ड कप जिंकला होता, धोनीने 6 मारला होता, लगेच आठवणी ताज्या झाल्या पाहिजेत, तुला तिथंच घेऊन जाता आलं पाहिजे, लोकांना कनेक्ट करता आलं पाहिजे. कसं करू ना, तू जर असता तिथं मराठीत कॉमेंट्री काय झाली असती, सगळ्यांचा सीन लक्षात आहे, हां. दोन्ही बॅटिंगला आहे, 12 रन पाहिजे नाहीत. सोपी गोष्ट आहे. आता ते तर लय मोठे आता त्याच्यावर तर रवी शास्त्री साहेबांनी 2011 ते साली अमर झाले ते वाक्य वगैरे. स्टाईल हां. वगैरे असं बोलून ठेवले. हे जर मराठीत असतं तर कसं झालं असतं. तो सीन म्हणजे जरा चॅलेंज घेऊ ना मग. हां. कसं चॅलेंज जरा इशे करायला म्हणजे हार्ड. महेंद्रसिंग धोनी उचलून फेकलाय बांधा बाहेर. करोडो क्रिकेट प्रेक्षकांनी जी प्रार्थना केली होती त्याला यश मिळवलंय आणि क्रिकेटच्या देवांनी स्वर्गातून तथास्तु म्हणलंय. तब्बल 28 वर्षांनी ही ट्रॉफी भारतानं जिंकल्या. क्या बात आहे. कडक कडक फील आला, काटा आला, काटा मारला तुमच्या भाषेत. मारला. हां, यावेळीच कॉमेंट्री बघितलास का नाही तू? आता या वर्ल्ड कपला जेव्हा आपण जिंकली तेव्हा T20चा ना आता रिसेंटला मी स्टेडियम मध्ये होतो ना, आम्हाला काय फक्त लोकच ओरडताना आवाज ती येतो. बघायला पाहिलं होतास. मी तुझी रील पाहिली. पाहिलास वे? हा रील पाहिली होती मी ती. तेव्हा तुला काटा आला का नाही सांग जरा. तेव्हा ते काय म्हणतात त्याला, ती रील माझ्या फीडवरती आलती आणि तेव्हा म्हणजे दादानी मला सांगितलं की आपल्याला प्रसाद दादासोबत हे करायचंय, आणि तेव्हा मला ते ऍक्च्युअली क्लिक नव्हतं झालं की कुठली, पण ती रील मला आठवत होती की ती मराठीत आली होती आणि एक ती भोजपुरी मधली एक हिट झाली होती. आणि मग आज मी त्याच्यासोबतच पॉडकास्ट करतोय, सो ते माझ्या लक्षात होतं. काटा मारला होता. जगदंब जगदंब असं ऐकायला आलं की म्हणजे होऊन जाऊ दे ना परत ती पण. करूया तर एक विकेट पाहिली होती, हा उंच भिरकावून दिलाय, डीप मध्ये तिलक वर्मानी झेल घेतलाय, भारताने 3री T20I ट्रॉफी जिंकली आहे. जगदंब जगदंब छत्रपतींच्या मावळ्यांनी अहमदाबादची मोहीम फत्ते केली आहे. दर्या दर्यातून जन्म आला शिवशंभूंचा छावा तू, निधडी छाटी कोट स्वराज्या शिवशंभूंचा छावा तू. वा, आणि तिथं फील आला, फील काटा मारला मातीची परत. राखली शान, झटक्यात मारलंय मैदान, विरोधकांना दाखवलंय आसमान, भारतीय टीमने कारनामा आणि इतिहास रचलाय. क्या बात आहे. कडक कडक फील आला, फील. म्हणजे बाकीचं सगळं मला माहित होतं की आता तिथं मी प्लॅन करून गेलो होतो. मी काय म्हणलं की आता भारतीय वर्ल्ड कप घरच्या मैदानावर कुणी जिंकलेला नाही हे मी बोलणार. मी प्लॅन करून गेलो होतो की 3ऱ्यांदा T20I ट्रॉफी जिंकली आहे हे मी बोलणार. सूर्यकुमार यादवसाठी पहिली ट्रॉफी आहे हे मी बोलणार. हे सगळं झालं, पण काय माहिती का ते सगळं चेंज झालं. ते जगदंब जगदंब जे निघालं तिथनं ते कुठून सुचलं? ते आता मला एक्झॅक्टली आठवत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही मूवीज काही सिरियल बघायचो लहानपण असताना मी, त्यावेळेस त्यांच्या मुखातून ते कुठलीही मोहीम फत्ते झाली की जगदंब जगदंब असं यायचं. ते अचानक ती जेव्हा मुवमेंट पूर्ण झाली, तो क्षण पूर्ण झाला, ते जगदंब जगदंब आलं रे. आणि ते माझ्या अंगावर आत्ता पण गाठ येतोय. जगदंब जगदंब म्हटलं. आणि ते मला वाटलं नव्हतं की आता कुठल्या इंटेन्शननी बोलायचं आहे की व्हायरल होऊया म्हणून बोलूया. ते जे निघालं आणि ते लोकांनी जे डोक्यावर घेतले, म्हणजे महाराष्ट्रातील लोकांनी ते डोक्यावर घेतले, पण ज्यांना कळत नाही मराठी त्यांचे पण मेसेज आल्यात, हे काय बोललाय ते कळालं नाही पण अंगावर काटा आल्यात माझ्या. ते गुजबंप आहेत
ते रीलवरती पण जाऊन बघितला खाली सगळ्यांनी गुजबम आणि नावं जर बघितला तर तुम्हाला दिसेल श्रीवास्तव आहे, बाहेरची लोक बाहेरची लोक आहेत सगळी, शर्मा आहे, म्हणजे त्यांना माहित पण नाही मराठी तरी पण, आणि टेक्स्ट केलाय की या वर्ल्ड कपमध्ये कॉमेंट्री ज्यांनी मराठीत बघितली, आम्हाला अभिमान आहे आम्ही मराठीत बघितल्याचा. काय लोकांनी आमच्याकडून चूक झाली, आम्ही मराठीतच बघायला पाहिलं होती, आम्हाला जगदंब ऐकायचं होतं. ते मला असं वाटलं की हे जे आम्ही कष्ट करतोय 2 वर्ष की लोक बघावेत म्हणून, आत्ता तो क्षण आलाय. आम्ही जे हातोडा मारत होतो इतक्या वर्ष, जी कुऱ्हाड चालवत होतो, आत्ता कुठं पाणी दिसायला लागले. क्या बात आहे. हा, कारण की मराठीत कॉमेंट्री बघणं हे जरा ऐकायला थोडंसं आधी हे वाटतं की मराठीत कॉमेंट्री असं पण असतं का. मग जेव्हा आता हे रील व्हायरल व्हायला लागलेत, कबड्डी आपण आता मराठीत पाहतोय, मग कबड्डीमध्ये ते जाणवतं अरे हा आपलं पण आहे. नाहीतर मग ठरलेलं असतं क्रिकेट इंग्लिशमध्ये, मराठी आपलं हिंदीमध्ये पाजी असतात, सिद्धू पाजी असतात किंवा आकाश चोप्रा वगैरे असतातच. पण त्यात तू जो हा ट्रेंड आणतोय मग हा खरंच एक की लोकांना भाग पाडतोय आणि लोक पाहायला मजबूर होतं ते की अरे मराठी भाऊ. ह्याला तुमची मेहनत जास्त महत्त्वाची आहे की जे गरजेचं आहे आजकाल असं मला वाटतं. नाही, मला काय वाटतं माहिती आहे काय, जे आपण बोलतोय कंटिन्यू ते फक्त आपण क्रिकेटवर बोलत राहिलो. म्हणजे समज क्रिकेटवर बोललं पाहिजे, कॉमेंट्री का महत्वाची आहे की आता पॉईंटचा डीप पॉईंटला फिल्डर पाठवलाय म्हणजे हा वाईड यॉर्कर टाकणार हे आपल्याला माहिती आहे, हे आपण बोलतोच आहे. पण जेव्हा मोठा क्षण असतोय तेव्हा घरातली सगळी बसून ऐकत असतात ना कॉमेंट्री. तिथं मी सांगायला लागलो की आता वाईड यॉर्कर टाकणार आहे, त्यामुळे फील्ड आता चेंज केले, आता बदल हो आहे. तर त्यावेळेस मग माझी आई ज्याला क्रिकेट कळत नाही, ज्याला माहित नाही, किंवा माझी बहीण जी कधीच क्रिकेट बघत नाही आज बसली आहे, ती म्हणणार आम्हाला नाही कळत. पण त्याच वेळेस मी म्हटलं की बुमराचा यॉर्कर पाय चेचत आलाय, आज खलबत्त्यात आलं लसूण ठेचावं तसा पाय ठेचलाय. माझी आई म्हणणार अरे हे किचन मधलं काहीतरी बोलायला, मग ती ऐकायला बसते. रिलेट होतं ते आपल्या रिलेटेबल कॉन्टेंट महत्वाचं आहे. आता समज आमच्या खानदेशामधलं कोणतरी आहे, मी म्हणलो तिथं वरणभट्टी आणि वांग्याची भाजी घेऊन जितेश शर्मा शॉट मारालाय, ती म्हणणार होय आमच्या गावातलं काहीतरी बोलला वाटतं. कारण आतापर्यंत जगाच्या मॅपवरती मोठ्या मोठ्या शहरांबद्दल बोलले गेले, पण आमचे गावातली जे शहरं आहेत, छोटी छोटी गावं आहेत, त्यांच्याबद्दल कमी बोलले गेले. बरोबर. शहरं आहेत, अमरावती आहे, कोल्हापूर आहे, म्हटलं आता ह्यो शॉट मोठा मारलाय सरळ जाऊन रंकाळ्यात, आता शोधा सापडत नाही बॉल. ते रंकाळा म्हणल्यावर ती कोल्हापूरचा जिथं असेल तिथं ताडकन उठून बसणार, म्हणणार हे आमच्याबद्दल बोलाले काय, ते महत्वाचं आहे. मी आता बोललो की आज नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एवढी गर्दी झाली आहे जेवढी फर्ग्युसन रोडवर असते. पुण्याचा ऑडियन्स म्हणणार होय रे हे माझ्याबद्दलच बोलाले. मी आता समज अचानक म्हणलो की आता अर्शदीप बॉलिंग टाकायला, एक मोठी पार्टनरशिप झाली 100 रनांची आणि विकेट घेतला. विकेट घेतल्या मी म्हणलो ही पार्टनरशिप, ही जोडी आहे ना अशी तोडली आहे, ह्यो घटस्फोट वकील होऊ शकतोय. लोक काय म्हणला अरे हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे, हे ऐकायला पाहिजे. बरोबर, ते महत्वाचं आहे. तुम्ही त्याबद्दल कसं बोलताय ते कनेक्ट झालं की लोक म्हणतात होय हे आमचं आहे, हे आमचं आहे. हे जेव्हा लोक म्हणतील तेव्हा दिवस सोन्याचं येणार. वा, खरं तर मराठी टिकवायचं काम तुम्ही करताय. मग आम्ही काय टिकवायचं बिकवायचं काम नाही स्पोर्ट्स मध्ये. ऐक माझं, मराठी भाषा एवढी समृद्ध आहे, ती आपलं आपण टिकायला पाहिजे आणि ती टिकणार. तुझं सगळं करिअर आपल्या मराठी भाषेमुळे उभं राहिलं. तू काय फील करतो या बाबतीत, या गोष्टीसाठी? म्हणजे आता बघ, मराठी आपली भाषा आहे आणि आपलेपणा लगेच जाणवतो. मराठी म्हटलं की कान असे टवकारले जातात. बरोबर. तू साऊथमध्ये जा, तमिळ लोक तमिळ बोलतात. चीनचे राष्ट्राध्यक्ष आहेत ते त्यांच्या मॅन्ड्रिन भाषेमध्ये बोलतात. स्पेनची लोक स्पेनमध्ये बोलतात. साऊथमध्ये कुठल्याही राज्यात जा ते त्यांची भाषा बोलतात. पण आपणच बोलत नाही. मग मला पण अभिमान वाटतो की माझ्या भाषेत मराठीतच मी बोलणार. आणि महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी बघितलंस तर प्रत्येक गोष्टीची आणि प्रत्येक प्रदेशाची एक खासियत आहे. मी येतो कोल्हापूर, सातारा, सांगली या पट्ट्यातनं. बरोबर. पश्चिम महाराष्ट्र जिथं आहे, जिथं ऊस पिकला जातो. आणि खाशाबा जाधव ज्यांनी पहिलं मेडल आणलं होतं ऑलिम्पिकचं, त्या शहरातून येतो. स्वप्नील कुसळे त्यांनी आत्ता मेडल आणलं होतं. 2 मेडल आहेत आमच्या कोल्हापूर, सातारा, सांगलीकडे. तर अशा भागातून मी येतो. तिथं आमच्याकडं क्रिकेट बी बघतात, फुटबॉल वेडे
क्रिकेट वेड्या देशात फुटबॉल वेडे कोल्हापूर, तिथं हे सगळं चालू आहे. पण बरोबर खासबाग मैदान अजून बी आहे, कुस्तीसाठी अजून बी सगळे तयार असतात, तिथल्या तालमी अजून बी चालू आहेत. मी आता पुण्या मुंबईच्या काही तालमी आहेत तिकडे गेलो होतो, त्या बंद आहेत. पण कोल्हापुरात तालमी अजून चालू आहेत, वस्तात तिथं अजून बी असतात. तिथं तू सपाटे मारताना लोकांना बघणार, त्या मातीत लोळताना लोकांना बघणार. त्या कोल्हापूर महाराष्ट्र त्या भागातून येतोय ना, त्याचा अभिमान आहे मला, का नसणार. IPL चालू झाली म्हणजे थोडक्यात तुमचा सीझन चालू झाला. प्रत्येकाचा कसा सीझन असतो तसा तुमचा सीझन चालू झाला आहे. आता निवांत आता पैसे कमवायचे फक्त नाही. सीझन चालू झालाय, आंब पाडायची वेळ आल्या, आता आंब पाडायला सुरू. त्याचा तुझ्या चेहऱ्यावर ग्लो दिसतोय मला तो. नाही, तू पैसे कमवायची वेळ आली. नाही खरोखर रे, किती जणांना रोजगार दिलाय सांग ना IPL. फक्त क्रिकेटर्स नाही, पण त्याच्या आजूबाजूला त्याच्या इकोसिस्टीम मध्ये इतकी लोक कामं करतात. ते तिथले स्टाफ असतील, कॅमेरा असतील, प्रोडक्शन पूर्ण आहे, ग्राउंड्समॅन आहेत, आजूबाजूला जे गाड्या अरेंज करताय, जे गाड्या आहेत, किती लोकांना रोजगार दिलाय. खरोखर माझीच एकट्याची नाही, बऱ्याच लोकांसाठी सीझनचा टाइम आहे आणि आंब पाडायची वेळ आहे. कॉमेंट्रीमध्ये खरंच करिअर आहे का नाही, प्रत्येकाचं होऊ शकतं भाई. तुला फक्त जिद्द पाहिजे की तुला करायचं आहे. पहिली गोष्ट, प्रत्येकजण म्हणतोय मला कॉमेंटेटर व्हायचं आहे. ज्याला कॉमेंटेटर व्हायचं आहे तुला त्या खेळाची माहिती पाहिजे. पेपर रोज वाचत जा. पेपरमध्ये जे येतंय ती सगळी इत्तंभूत माहिती असली तुला बोलता येते. ज्या ज्या टुर्नामेंट आजूबाजूला दिसत आहेत त्या टुर्नामेंट कर. इतकं टेनिस क्रिकेट चालू आहे. टेनिस क्रिकेट जाऊ दे, तुमच्या सोसायटीची लीग असते तिथं कॉमेंट्री कर. ते झालं की टेनिस क्रिकेट ISPL आता बघितलं असेल तू, एवढा मोठा मंच तयार झाला आहे. तर टेनिस क्रिकेटची कॉमेंट्री कर. जिथं जिथं जागा मिळते तिथं तिथं तू बोलायला जा. आणि फक्त IPL नाही राहिलेलं आता, प्रत्येक राज्याची एक एक लीग आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीग आहे, मुंबई T20 लीग आहे, MP लीग आहे, विदर्भ लीग आहे. प्रत्येक राज्याची एक लीग आहे, ते तर चालूच आहे. रणजी आहे, सय्यद मुश्ताक अली आहे. इथं पोचणं थोडं अवघड आहे, पण ह्या सगळ्या छोट्या छोट्या लीग आहेत त्याच्यामध्ये कॉमेंट्री करायला सुरू करायची. गावागावात जिथं जिथं आहे तिथं तिथं टेनिस क्रिकेटमध्ये कॉमेंट्री करायला सुरू कर. बैलगाडा शर्यत, अरे भाऊ मी तेच म्हणणार होतो. चाललो मी जरा आता. अरे मला कोणी विचारलं तुला कुठं कॉमेंट्री करायची, अजून कुठला एक खेळ बाकी आहे काय? बैलगाडा शर्यत. अरे जे आग लागते ते बघताना जी एनर्जी तयार होते, क्रेझी ॲटमॉस्फिअर. ते कळत पण ना काय बोलतात, लय डेंजर असं. पहिलं तो साऊंड जे इफेक्ट देतात ना, ते असं म्युझिक पण नसते, ते तोंडाने जे ओरडतात आणि नंतर सांगतात तुला या घाटाच्या मालकानी. ज्या पद्धतीने ते एक्सप्लेन करतात, यो गाडीवर आहे काय, गाडीवर सुटला, यो चालायला. अरे ती जी हाय इंटेन्सिटी आहे ना का, ती महत्वाची आहे. बैलगाडा शर्यतीमध्ये आता सांगलीच्या भागात, ते पण आमच्या सांगलीकडेच आहे, ते सांगली सातारा कोल्हापूरमध्येच सगळं आहे. आमच्याकडे पण की पुणे जिल्हा इकडे पण आहे. त्या ज्या पद्धतीने चालते त्याचं नाव काय होतं, त्यो जो मन्या, हरण्या, हेलिकॉप्टर पाहिजे आणि बकासूर. आमच्याकडे हिंद केसरी मन्या. अरे एकापेक्षा एक. पण अरे काय रील्स व्हायरल झाल्या त्या बकासूरच्या, व्हिडिओज, फोटो सगळे, अख्खं गाव जिंकून टाकलं रे. माझं सांगण्याचं काय, हे सगळ्या कॉमेंट्री चालू आहेत ना. कॉमेंट्री शिवाय चालू शकत नाही तो खेळ. कारण महत्वाचं काय माहितीये काय, एक गोष्ट तुला सांगतो मी, जी गोष्ट फुकटात एका देशातून दुसऱ्या देशात जाते आहे, एका खंडातून दुसऱ्या खंडात जाते आहे, एका शतकातून दुसऱ्या शतकात जाते आहे, ती म्हणजे गोष्ट. वा. तिकीट लागत नाही, काय लागत नाही. आज मी तुला गोष्ट सांगितली, उद्या तू तुझ्या मित्राला सांगितली, तुझ्या मित्राने त्याच्या पोरांना सांगितली, त्यांनी त्यांच्या पोराला सांगितली, ती गोष्ट अजरामर आहे का नाही? 100%. म्हणजे कॉमेंट्री महत्वाची आहे. कॉमेंट्री म्हणजे काय, तू गोष्ट सांगतोयस आणि ती गोष्ट अशीच ट्रॅव्हल करत जाते. त्यामुळं कॉमेंट्री प्रत्येक गोष्टीला महत्वाची आहे. कशा पद्धतीने खेळ रचला जातोय, कशा पद्धतीने तुम्ही गोष्टी सांगताय. तुला ते येतं बैलगाड्याचं? बैलगाडा शिकायचं आहे मला. कोण जर असेल बैलगाडा शर्यतची कॉमेंट्री करणार, लगेच मला फोन करा, मला शिकायचं आहे तुमच्याकडनं, मला क्लास लावायच्यात. वा. आता मी म्हणतो आपण त्या सीझनवरती येऊ जिथं तुम्ही आता पैसे भरपूर कमावणार आहेत, काय विषय नाही त्याच्यावर. तर ते काय वाटतं याबद्दलच्या IPL बद्दल? चेन्नई जिंकणारच आहे असं मला वाटतंच आहे, पण तरी
हे मुंबईचा नसावा. जे लोक सांगतात की काय वाटतं तुम्हाला, पण माझी टीम ही आहे, मी जिंकणार आहे. म्हणजे तू शिक्का आधी मारलेला आहेस, पण तरी पण तुम्हाला काय वाटत असेल तर सांग. धोनीचं शेवटचं IPL म्हटलं आता काय ते त्यांनी 7 नंबर पण बदलला आता. कोणी सांगितलं तुला धोनीचं शेवटचं IPL आहे? परवा इंटरव्ह्यू मध्ये अँकरनी विचारलं त्याला, हा त्यानंतर शेवट त्याचं उत्तर होतलं आय विल कीप ट्राईंग, मी प्रयत्न करत राहणार. त्यामुळे सांगता येत नाही बाबा, पण परिस्थिती जर का अशी पाहिली तर शक्य आहे की धोनीचा शेवटचा सीझन असेल. कारण एक मोठं ट्रेड डील जे आपण कधी विचार पण केला नव्हता असं होईल, ते म्हणजे रवींद्र जडेजा, जो तुमचा सर्वात मोठा शिलेदार आहे, त्याला तुम्ही ट्रेड केलाय आणि त्याच्या जागी संजू सॅमसनला घेऊन आलाय. म्हणजे जवळपास तुमचं नक्की झालंय की तुम्हाला विकेट्सच्या पाठीमागून गेम चालवणारा कोणीतरी पाहिजे. ऋतुराज गायकवाड महाराष्ट्राचा पोरगा आहे, तो कॅप्टन राहणार, यामध्ये काही विषय नाही आहे. तो राहणार म्हणजे राहणार कॅप्टन, पुढच्या वर्षी बी राहणार. पण विकेट्सच्या पाठीमागून एक अनुभवी माणूस पाहिजे जो संघ चालवू शकेल, जो गेम बदलू शकतो. संजू सॅमसन. आणि संजू सॅमसन नाद करून टाकले. मी सांगालोय, पृथ्वीवरती जर आत्ता स्क्रिप्ट रायटर्ससाठी सगळ्यात भारी पिक्चरची स्क्रिप्ट असेल तर ती संजू सॅमसन आहे. लगेच कुणीतरी सह्या करा आणि ती घेऊन टाका. का बरं, का असं वाटतं? जी वीज आत्तापर्यंत वाटत होती ती वीज नाही, तो सूर्य काय त्यांनी ते दाखवून दिलं. भरपूर उशीर लागला रे. म्हणजे खरे किती वर्ष संजू सॅमसन की आत्ता संधी मिळेल आणि जेव्हा संधी मिळाली तेव्हा रन्स नाही आल्या. जस्टिस फॉर संजू. पण मिळाला जस्टिस भाई, आत्ता मिळाला जस्टिस इतक्या वर्षांनी. आणि ते दिसलं पण त्याच्याकडे. 3 इनिंग त्याच्या ज्या होत्या, 3ही इनिंग मध्ये कुठं पण वाटलं नाही घाई करायला आहे, कुठं बी वाटलं नाही की ह्याला कुठंतरी पोचायचं आहे. एकच वाटलं की ह्याला विजयाकडे पोचायचं आहे आणि ट्रॉफी उचलून द्यायची आहे. प्रत्येक मॅचमध्ये संजू सॅमसनकडून ते दिसलं. आणि ती ट्रॉफी उचलल्यानंतर पण टीमकडून दिसलं. ती सगळी टीम जेव्हा सेलिब्रेट करत होती तो जाऊन कोपऱ्यामध्ये बसला होता, शांत एकटाच बसला होता. त्याची बायको त्याचा फोटो काढत होती. ते हर्षा बोगल्यानंतर त्याच्याशी आले आणि ते बोलले. ते दाखवून देते की माणसाला किती हंबल बनवते, जमिनीवरती राहणं किती गरजेचं आहे. म्हणजे काय उड्या नाही मारल्या, काही नाही केलं, काही नाही. कारण त्याला माहितीये सगळं करून झालंय, करून भागलो आणि आता देवधर्माला लागलो. ती आता खरी परिस्थिती आहे. आणि महत्वाचं काय माहिती आहे काय, संजू सॅमसन 2024 साली तिथे पण होता. वाटलं होतं तो टीममध्ये असेल पण खेळला नाही, बाहेर रिझर्व्हमध्ये. पण त्यांनी आत्ता सांगितलं की मी बघत होतो विराट कोहली, रोहित शर्मा कशी इनिंग फिरवतायत, कसं विजयाकडे टीमला घेऊन जात आहेत. त्याचा अभ्यास चालू होता आणि म्हटलं होतं पुढच्या वेळेला वर्ल्ड कपमध्ये मी काम करून दाखवणार. पण हा वर्ल्ड कप आला, काम करून दाखवायच्या जागी त्याला संघातच स्थान नाही मिळालं. कारण ईशान किशन रन बनवत होता ना, बरोबर. झारखंडला ट्रॉफी जिंकून दिली फायनलमध्ये सेंचुरी मारून. त्याला जागाच नाही. तो म्हटला आता सगळं गेलं हातातनं. पण नियतीने ठरवलं होतं भावा की संजू सॅमसन तुला संधी मिळणार आणि संधीचं सोनं गेलं. भावानं 3 इनिंग ज्या खेळल्या त्या फॉर्मनं तो आता IPL मध्ये चालला, विचार कर. आणि चेन्नईचे फॅन्स तुला माहिती आहेत, एखाद्याला डोक्यावर घेतलं. बाकीचे सगळेच फॅन पण चांगले आहेत, पण चेन्नईचे फॅन शिवम दुबे बॅटिंगला आला तर ओरडायला सुरू करतात. विचार कर बा, सुपरमॅनच येतो. अरे अरे, संजू सॅमसन महत्वाचा खेळाडू का आहे हे पुढच्या काही दिवसात तुम्हाला कळणार आहे. स्टंपच्या पाठीमागून जेव्हा तो धोनीसारखा गेम चालवेल. कंपॅरिझन नाही करत आहे, पण गरजेचं आहे. कारण धोनी, त्याला पण माहिती आहे आपली कॅपॅसिटी कुठेपर्यंत आहे. वा, ऐकलं संजू सॅमसन जर आता विकेट किपर झाला तर मग धोनी काय करेल? पूर्ण IPL महेंद्रसिंग धोनी खेळणार नाही. तिथे संजू सॅमसन तुम्हाला कुठे कुठे मधल्या मॅचेसमध्ये दिसेल. आणि हा आत्ताचा प्रयत्न आहे की डिरेक्टली तुम्ही पहिल्या सीझनमध्ये नाही आणू शकत. तुम्हाला त्याच्यामध्ये जसं हळूहळू तुम्ही पाणी दुधात साखर टाकून ती विरघळवता, तशी विरघळवायची आत्ता ही परिस्थिती सुरू झालेली आहे. मराठी प्लेयर्स पण भरपूर आहेत यावेळेस IPL मध्ये. नाव काढलं CSK बद्दल बोलतानाच मराठी प्लेयर्स हे ऐकून. आयुष मात्रे अनकॅप प्लेअर आहे, 17 वर्षाचं पोरग. म्हणजे त्याची स्टोरी पण अशी, त्याची पण पिक्चर बनवण्यासारखी स्टोरी. काय सांगतो? म्हणजे आयुष मात्रे 6 वर्षाचा असताना तो तिकडनं विरारवरनं ट्रेननं, ती बॅग किती जड असते माहिती आहे, ती सगळी किट बॅग घेऊन 6 वर्षाचं पोरग आपल्या आजोबांबरोबर चर्चगेटला यायचं प्रॅक्टिसला. 2 तास लागतात, 2 तास जायला, 2 तास यायला, मध्ये 1 तास स्टेशनपर्यंत यायला, 5 तास ट्रॅव्हल करायचं. माहीत नव्हतं संधी मिळेल का नाही, पण देवानं लिहून ठेवलेलं असते.
ऋतुराज गायकवाड इंजर झाला आणि ऋतुराजच्या खाली आयुष म्हात्रे खेळला होता. त्याला माहिती होतं, तो म्हणला आयुष म्हात्रेला खेळवा. आणि त्याच ऑप्शनमध्ये आयुष म्हात्रे होता मागच्या वर्षीच्या. कोणी पिक नाही केलं कारण लहान आहे, कशाला आत्ताच घ्या, थांबा. पण जसा इंजर झाला ऋतुराज म्हणला की नाही आयुष म्हात्रेला खेळवा. आणि खेळा पहिल्याच मॅचमध्ये दाखवून दिले रे त्यांनी. 32 मोठे मोठे गन बॉलर त्यांना समोरासमोर मारून दिलं. आयुष म्हात्रे, ऋतुराज गायकवाड. कधी कधी वाटते चेन्नई सुपर किंग्स नाही, महाराष्ट्र सुपर किंग्स आहे. सगळे आपलेच पोर आहेत. मला लोकांना वाटेल की आपण CSKचे दोघं फॅन्स हां, आहे. ते मी कोणाचा फॅन नाही आहे, मी क्रिकेटचा फॅन आहे. मग अजून कुठले बाकीचे प्लेयर असे अनकॅप्ड आहेत? अनकॅप्ड मराठी प्लेयर्समध्ये सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आमच्या बंड्याकडं. बंड्या म्हणजे अथर्व अंकोळेकर. बर, कुठल्या टीमकडून घेणार आहे? मुंबई इंडियन्सने त्याला घेतलेला आहे. वा. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव सगळ्यांनी त्याचा खेळ बघितलेला आहे. यावर्षी जर मुंबई इंडियन्सने संघात स्थान दिलं तर तो त्याचा रंग आणि रूप दोन्ही पण दाखवणार. त्याची पण स्टोरी भारी आहे, तुला सांगतो. अथर्व अंकोळेकरला त्याचे वडील कांगाली खेळ होते मुंबईमध्ये, जी पावसात होते, चिखलात खेळतात. त्यांना वाटत होते आपल्या मुलाने खेळावं. पण जेव्हा तो खेळायला लागला, हातात बॅट घेतली, त्यावेळेस त्यांचं निधन झालं. डॉक्टर होते ते, पण हा खेळत होता. याचा खर्च भरपूर आहे, कोण करणार. त्याची आई म्हणली मी जॉब करते वडिलांचा. त्यांच्या जागी त्याची आई लागली जॉबला बेस्ट कंडक्टर म्हणून, कारण याचा खर्च उचलायचा होता. अथर्व अंकोळेकर आता मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये आहे. T20 मुंबई लीगमध्ये पण त्याने सैराज पाटील बरोबर चांगल्या पार्टनरशिप्स केल्या आणि दाखवून दिलं. सूर्याने त्याला तिथे बघितलं होतं, रोहित शर्माने मुंबईच्या स्क्वॉडने त्याला तिथे बघितलं होतं आणि त्याला पिक केलं आहे. लेफ्ट आर्म स्पिन घेऊन येतो, मोठे मोठे शॉट पण मारू शकतो. जर सँटनर खेळला नाही तर एक इंडियन ऑप्शन तो पण आहे, डावखोरा फलंदाज, मोठे शॉट्स पण त्याच्याकडे आहेत. चांगलं लक्ष आहे. दुसरं कोणी? अजून आपल्या शहापूरचा, ती पण स्टोरी मस्त आहे. शहापूरचा ओमकार टरमाळे नावाचा खेळाडू आहे, सनरायझर्स हैदराबादने घेतलं त्याला. टेनिस क्रिकेटमध्ये काय दारं उघडी केली आहेत पोरांसाठी. हां, कमालीच आहे. टेनिस क्रिकेट. हां, तो टेनिस क्रिकेट पण खेळायचा, मग लेदर बॉल क्रिकेट पण खेळायला लागला. पण त्याची पण स्टोरी आहे की त्याच्याकडे पण पैसे नव्हते शहापूरमधल्या छोट्या गावामध्ये. पण जेव्हा त्याला यावर्षी ऑप्शन चालू होता, पिक केलं, ती रील पण व्हायरल झाले. त्याचे वडील लहान मुलासारखे खुर्चीवरून उठले, टाळ्या वाजवायला लागले. सगळेजण घरातले जमले होते आणि ते फिलिंग की झाला सिलेक्ट. कारण कष्ट पण तेवढे केले होते ना रे, पैसे नव्हते त्याला ट्रेनिंगसाठी. तर आपल्या बचत गटाचं कर्ज काढलं होतं त्यांनी, जे काय अमाऊंट असेल 3-4 लाख बचत गटाचं कर्ज काढून त्याला क्रिकेट खेळायला लावलं. ते कर्ज आई वडिलांनी फेडलं आणि त्याचं पांग आता ओमकार टरमाळे जेव्हा सनरायझर्स हैदराबादमध्ये बेस्ट प्राईजवर त्याला घेतलंय. 140च्या स्पीडनी बॉलिंग टाकतोय. महाराष्ट्राचा खेळाडू, मुंबईचा खेळाडू हे क्वचित पाहायला मिळतं. मुंबई T20 लीगमध्ये मी त्याला पाहिलंय, प्रत्येक बॉल 140+ अचूक टप्प्यावर, असं पण नाही इकडे टाकतोय तिकडे टाकतोय. जर संधी मिळाली यावेळेस तर अजून एक तयार होतोय महाराष्ट्रातून खेळाडू. हां, मी तुला आधी एक प्रश्न विचारला होता की काय वाटतं यावेळेसचं प्रिडिक्शन काय तुझं ॲनालिसिसनुसार? 10 टीम्स आहेत या IPL सीझनमध्ये. एकतर बघ, प्रत्येक टीमची एक खासियत आहे. बरोबर. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर गतविजेते म्हणून आयुष्यात पहिल्यांदा मैदानावर उतरणार आहेत. विराट कोहली कॉन्फिडन्स नेक्स्ट तो कॉन्फिडन्स घेऊन येणार आहे. कारण याच्या आधी कधी जिंकलेच नव्हते, माहीतच नाही चॅम्पियन्स म्हणून कसं खेळायचं. ते चॅम्पियन्स म्हणून येणार आहे त्यावेळेस खेळायला, त्यामुळे त्यांचा पण कॉन्फिडन्स हाय असणार आहे. टीम एकदम सॉलिड वाटते. रजत पाटीदार कुणी विचार केला होता रजत पाटीदार बद्दल? कॅप्टनी आणि सगळं बदलून टाकेल. कुणीतरी इंजर झालंय म्हणून त्याला बोलवलं होतं. त्याचं मन पण नव्हतं जायला, तू म्हणला पण माझं मन नव्हतं, मी नको जायला, लग्न सोडून गेला होता. आणि तिकडे गेला, त्यांनी 1-2 सेंचुरीज चांगल्या मारल्या, स्कोर्स चांगले केले. हो, कॅप्टन झाला आणि पहिला कॅप्टन 18 वर्षामध्ये RCBला ज्याने ती ट्रॉफी उचलून दिली होती. AB डिव्हिलियर्स, विराट, गेल सगळेजण जमले होते रे. आणि पहिल्यांदा एवढ्या मोठ्या माणसं विराट कोहलीला रडताना पाहिलं. अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी होतं. AB डिव्हिलियर्सला रडताना पाहिलंय. क्रिस गेल, कधीच होऊ शकणाऱ्या नाही गोष्टी त्यांनी शक्य करून दाखवली. पूर्ण टीम मागच्या वेळेस कमालीची होती आणि यावेळेस पण तशीच स्ट्रॉंग टीम वाटते. त्यामुळे मजा येणार त्या टीमला बघायला. चेन्नई सुपर किंग्स संजू सॅमसनला घेऊन आलेत, एकदम स्ट्रॉंग वाटते. ऋतुराज गायकवाड फिट आहे. शिवम दुबे, डेवॉल ब्रेविस, गन आहे त्या टीमकडे पण.
अजून एक टीम ज्याच्याकडे लक्ष असेल, मागच्या वर्षी त्यांना चांगलाच वार बसला आहे, ती म्हणजे श्रेयस अय्यरची पंजाबची टीम. पंजाबची टीम ती पण कधी जिंकली नाही आतापर्यंत. कधीच जिंकली नाही आहे आणि जखमी वाघ आहे. जखमी वाघ शांत राहत नसते, वाघाला शिकार लागत्या. जरा भूक वाढले आणि यावेळेस डरकाळी मोठी फोडणार आहे. श्रेयस अय्यरचं ते इगोचा विषय आता. पण श्रेयस अय्यर बघ ना, काय स्टोरेज श्रेयस अय्यरची. ज्या पद्धतीने तो दिल्लीची जी टीम आहे तिला IPLच्या फायनलमध्ये घेऊन गेला, प्लेऑफमध्ये 2दा घेऊन गेला. तो श्रेयस अय्यर जेव्हा कमबॅक करतो तेव्हा KKR मध्ये जातो, तिथे trophy कोलकाताच्या उचलतो. टीमला ट्रॉफी जिंकवतो. ते काम करून दिलं. T20 मुंबई लीगमध्ये आला, इथे मुंबई फाल्कन्सला फायनलपर्यंत घेऊन गेला. मागच्या वेळेस पंजाबसारखी टीम जी कधीच जिंकू शकणार नाही ट्रॉफी असं वाटत होती, अचानक वेगळी गन पॉवर वाटायला लागली, त्या टीमला फायनलपर्यंत घेऊन गेला. त्यामुळे श्रेयस अय्यर. तो बुमराचा तो फोर आठवतो, बुमराला फोन मारला होता युअर रे 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 हिपिक. म्हणजे विचार केला होता कसं यॉर्कर कसं खेळावं, याचे क्लासेस. मी तर म्हणतोय यॉर्कर कसं खेळावं या संघटनेचा अध्यक्ष कोण असेल तो श्रेयस अय्यर. तर तो श्रेयस अय्यर. श्रेयस दादा अय्यर काय मारला होता तो शॉट, नाद करून टाकला अरे रे होता. रे. बुमरा शॉक होता की नाद इतकं संपलं. खलास. बुमराने म्हणजे सगळं, आपण त्याला दैवी शक्ती म्हणतोय, बुमराला म्हणतोय प्राणवायू, सगळं नस्तनाभूत झालं रे. ज्या पद्धतीने त्याने बाहेरच्या बाहेर यॉर्कर मारला, यॉर्कर कसा खेळावा हे भल्या भल्याना. स्टंप मधले यॉर्कर होता आणि तो श्रेयस अय्यर त्याच्याबद्दल इतकं बोललं गेलं की नाही ह्याला बाउन्सर खेळता येणार नाही, ह्याला हे येत नाही, ह्याला ते येत नाही. सगळ्यात जखमा असतात ना त्या माणसाला स्ट्रॉंग बनवतात. इतकं पोलादी बनून गेला ना श्रेयस अय्यर. कारण ते पण महत्त्वाचं आहे, जेव्हा फायनल झाली, ज्या दिवशी फायनल झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी नंतर मुंबई T20 लीगची सुरुवात होती, पहिली मॅच. एखादा प्लेअर असं म्हटलं असतं मी नाही खेळत, कशाला खेळू. म्हटलं नाही, इथे येऊन तो मुंबईमध्ये खेळला DY पाटील, तिथनं चॉपरने निघाला, इथे येऊन इथे मॅच खेळणं नाही रे सोपं. ते प्रेशर घेऊन एवढा मोठा 2-3 महिन्यांचा IPLचा सीझन, त्यानंतर तुम्ही इथे येऊन जिथे तुम्हाला मुंबई T20 लीगमध्ये नवीन नवीन मुलं आहेत, यंगस्टर आहेत, त्यांच्याबरोबर कशाला खेळू एखादा म्हणला असता. तो म्हणला नाही, मुंबई क्रिकेट. मी प्रत्येक वेळेस म्हणतोय बाकीच्या सगळ्या क्रिकेटला फक्त इतिहास आहे, मुंबई क्रिकेटला इतिहास आणि भूगोल दोन्ही पण आहे. महाराष्ट्र क्रिकेटला इतिहास भूगोल दोन्ही पण आहे. त्याचं कारण श्रेयस अय्यरने त्या दिवशी जे दाखवलं. कारण तो म्हणला की जे नवीन खेळाडू आहेत त्यांच्यावर इम्प्रेशन द्यायचं आहे, ते पण उद्या म्हणतील कशाला खेळू, मला त्यांना दाखवायचं आहे की नाही, एकत्र येऊन खेळलं पाहिजे आणि क्रिकेट इज फर्स्ट. क्या बात आहे. सो श्रेयस अय्यर पंजाबवरती पण लक्ष असणार आहे. पंजाबवरचं लक्ष असणार. लखनौ सुपर जायंट युवराज सिंग सोबत प्रॅक्टिस सुरू आहे. युवराज सिंग सोबत प्रॅक्टिस चालू आहे आणि ऋषभ पंतसाठी महत्त्वाचा सीझन असणार आहे. मागचा सीझन इतका चांगला गेला आहे. लखनौसाठी पण महत्त्वाचं सीझन आहे. गुजरात टायटन्स स्ट्रॉंग टीम वाटते, पण प्रॉब्लेम काय माहिती आहे, गुजरात टायटन्सचे मिडल ऑर्डरचा प्रॉब्लेम आहे भाई. वरती चांगला आहे, खाली चांगला आहे, मध्ये पोकळवासा आहे. काय करायचं. कारण पहिली तिघजण जे आहेत, बटलर आहे, शुभमन गिल आहे आणि साई सुदर्शन आहे. मागच्या वेळेस 70-75% रन्स यांनीच बनवलेत सगळ्या टीमपेक्षा. मध्ये खेळायला जागाच नाही कोणाला, सगळे आलेत परत गेलेत. शाहरुख खान तो टीममध्ये आहे कशासाठी आहे मला अजून कळालेलं नाही. तेव्हा पण ह्यांना संधीच मिळालेली नाही. बॉलर यांच्याकडे चांगले आहेत, सिराज आहे, शामी आहे, राशिद खान आहे. ती मिडल ऑर्डर जर स्ट्रॉंग झाली तर संधी आहे. सनरायझर्स 300 मारेल का. कधी कधी आपण विसरतोय जेव्हा म्हणतोय 300 अलर्ट आहे, 300 मारल का, की समोरची टीम पण क्रिकेट खेळते आहे, तिथं मशीन नाही आहे. पण तरी पण सनरायझर्स केलेला आहे. पण सनरायझर्स नाद करून टाकते. अभिषेक शर्मा आता नाद करते का. ट्रेव्हिस हेड पण आहे, तिला ईशान किशन पण आहे. काय ते अभिषेक जेव्हा खेळतोय का नाही, वर्ल्ड कप जरी चांगला नसेल तरी ते तू कधी ते हृदयाचे डॉक्टर असतात त्यांना काय म्हणतात, हार्ट स्पेशालिस्ट. हार्ट स्पेशालिस्ट कडे गेलायस काय, तुला गरज नसेल पडली. नाही पडली अजून, आता पडणार तुला. हार्ट स्पेशालिस्ट ते सांगतात का नाही, तेलकट खाऊ नका, हे खाऊ नका, ह्याच्यावर बंदी, त्याच्यावर बंदी. मला असं वाटते त्यांनी अजून एक टाकायला पाहिजे IPLमध्ये की अभिषेक शर्माची बॅटिंग बघायला पण बंदी. कारण जो धसका बसतोय तो आऊट झाल्यावर असं वाटत असतं ह्यो केवढं मोठं शॉट मारायला आहे सरळ प्रेक्षकांमध्ये, आणि तो अचानक जेव्हा आऊट होते तेव्हा फ्यूज काढून घेतल्यासारखं वाटते. तो धक्का पचवणारा नाही. हा ते ह्या वर्ल्ड कप फायनलला पण तेच झालं. मग तुमचं हृदय तेवढं स्ट्रॉंग पाहिजे भावा. खरे. जर तुम्ही
त्याच्या उत्तम त्याचा काळ चालू आहे तेव्हा ज्याला सपोर्ट करताय तेव्हा म्हणताय वा वा वा, तर वाईट काळात पण त्याच्यासोबत राहायला पाहिजे, 100%. त्याला फॅन म्हणतात. आणि वर्ल्ड कप चांगला गेला नाही, पण भावानं फायनल सेमीफायनलमध्ये कामगिरी करून दाखवली तशी. तेवढा आहे. प्रत्येकजण म्हणत होता की का तो स्वीप मारत नाही, का थांबून खेळत नाही. अरे पण तो थांबून खेळत नाही म्हणून तुम्ही त्याचं फॅन आहे, हे विसरू नका. हा तेच तर. जाऊ दे, वेळ गेला, वेळ येईल, चांगला वेळ 100 नॉट आउट होता ना ते द पार्टनरशिप वर्ल्ड कपच्या फायनलला. कमाल. अरे तिथंच जिंकलो आपण. ऑन टॉप होता रे संजू सॅमसन, आणि तो कमाल करून दाखवलं. दुसरी कुठल्या टीमवरती वॉच असेल अजून? KKR साठी वाईट वाटतंय मला. असं प्रॉमिसिंग प्लेअर नाही आहे. नाही, प्रॉब्लेम काय झाला, इतकी दुखापत झाली आहे ना की एक मुस्तफिजवर त्यांच्याकडे खेळू शकत नाही, हर्षित राणा इंजर झालाय, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे तिथं. कसं काय कुठं गणित कसं बसवणार. परत तुमच्याकडे फिनॅलन आहे, टीम सायफर्ट आहे, दोघं ओपनर आहेत, तुम्ही अजिंक्य राणाला बसवणार कुठं? तेवढं खरं आहे. का कॅप्टन आहे म्हणून तुम्ही कसं प्लॅनिंग करणार माहीत नाही. पण अजिंक्य राणेबद्दल माहिती आहे का तुला? अजिंक्य राणेकडे पण अशीच टीम होती जिला एवढ्याच जखमा झाल्या होत्या, जे ऑस्ट्रेलियाला टेस्टसाठी इंडियन टीम गेली होती. विराट कोहली परत आला होता, त्याला मुलगा का मुलगी झाली होती म्हणून. त्यावेळेस अशीच टीम होती, जे फिट खेळाडू आहेत ते खेळत होते. एका क्षणी मला वाटलं की आता कोच पण खेळतोय का काय, कारण एवढे प्लेअर कमी होते. जे अवेलेबल आहेत त्यांच्यासोबत खेळला आणि तिथे मॅच जाऊन ऑस्ट्रेलियामध्ये जिंकला होता तो. त्यामुळे त्या जखमी टीमला घेऊन कसं खेळायचं हे अजिंक्य राणेला माहिती आहे. अजिंक्य राणे फॅक्टर चालला तर मग Comeback होऊ शकते. पॉसिबिलिटी आहे. दुसरं कोण राहतंय आता? राजस्थान रॉयल्स. हां, तिथं सगळ्यात ते आपला अंडर-19चा नाही, तिथं वैभव सूर्यवंशी. वैभव सूर्यवंशी भाई, वैभव काय प्लेअर आहे. सूर्यवंशी. GTA तो आपला हेच खेळतो ते क्रिकेट 007. 07 वाला खेळ. अरे वैभव सूर्यवंशी बघतच नाही त्याला. त्याच्या कोच आमच्या तर कॉमेंट्री करतात ते भोजपुरीमध्ये. तो म्हणला की काय प्लॅन होता तू पहिल्यांदा तू जेव्हा IPL म्हणलं दिखा तो मारून ग. प्लॅनच नाही, दिसला की मारायचं एवढंच त्याच्या डोक्यात होतं. हा अंडर-19 वर्ल्ड कप चांगला नाही गेला त्याच्यासाठी, पण फायनलमध्ये जे त्याने काम करून दाखवलं, जी सेंचुरी मारले भाई, खटका उडवलाय रे. त्यामुळे तो वैभव सूर्यवंशी पण आहे तिथं. त्यानंतर यशस्वी जयस्वाल पण चौथाळ्याला असणार आहे, कारण T20 वर्ल्ड कपमध्ये जागा नाही. त्या टीममध्ये ज्या टीममध्ये आहे तिथे तुम्हाला कॅप्टन बनवण्याची संधी होती, ती कॅप्टन पण तुम्ही झालेलं नाही आहे. बरोबर. त्यामुळे तो आता कसा कमबॅक करतोय ते पण महत्त्वाचं आहे, त्याच्याकडे पण नजर असणार आहे. त्रियान परागला कॅप्टन बनवलंय, काहीतरी त्यांचं डिस्कशन झालं असेल मॅनेजमेंटचं, त्याला प्रश्न विचारले असतील, त्याच्याकडे कॅप्टन्सीचा अनुभव पण आहे म्हणून कदाचित तो कॅप्टन असेल. पण ती पण टीम चांगली वाटते. सो ओव्हरऑल काय वाटतंय? आणि MIचं? अरे मी सांगतोय, मुंबई इंडियन्स 2020 साली ट्रॉफी जिंकली होती. 2020 नंतर ती ट्रॉफी आली नाही, कारण बरेच चेंजेस झाले. एक सेट फॉर्मॅटनी टीम जाते, त्यांना की हा बॅटर मला इथेच पाहिजे, हा बॉलर इथेच पाहिजे, त्यांचं ठरलेलं असतं. पण तो फॉर्मॅट कुठंतरी हरवला होता गेल्या 3-4 वर्षांत. ते फॉर्मॅट बसवायचा प्रयत्न करत होते, पण तो अजिबात बसला नाही फॉर्मॅट. जोफ्रा आर्चरला घेऊन आले, पण तो इंजर झाला, येऊ नाही शकला. मग जसप्रीत बुमराह इंजर झाला, गोष्टी बदलल्या, फास्ट बॉलर रोहित शर्माला काढलं कॅप्टन म्हणून. फेअर डिसिजन कधी कधी असं लोक म्हणतात, कारण रोहित शर्माला फ्रीली किती खेळू शकतो हे पण महत्त्वाचं आहे. बरं, की जर तो फ्रीली खेळला तर रन्स बनवू शकतात, कारण ते दिसलं मागच्या सीझनला जेव्हा तो कॅप्टन नव्हता. तर मागच्या सीझनला रन आले, त्याच्यात पाठीमागचे 4 सीझन बघ रन नाही आहेत त्याचे. पण मागच्या सीझनला जेव्हा तो कॅप्टन नव्हता त्याचे रन्स आहेत. ते प्रेशर, पण मागच्या वेळेस क्वालिफाय झाली होती प्ले ऑफपर्यंत, नंतर चेन्नई होतीच. पण आता बघूयात, हे वर्ष चांगलं वाटतं त्यांच्यासाठी, कारण ओपनर्स परफेक्ट आहे, मिडल ऑर्डर परफेक्ट आहे, बुमराह आहे, बोल्टचा स्विंग आहे सुरुवातीला, अथर्व अंकोळेकर पण टीममध्ये आहे. हे अजून एक प्लेअर घेऊन आले इजारी, लेफ्ट हँडर आहे, ऑन पॉईंट. आत्तापर्यंत त्यांनी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये पण चांगलं काम केलं आहे आणि त्याच्याकडे पण लक्ष असेल, त्याचा कसा वापर करतायत. मग सो आता काय वाटतंय, एवढ्या सगळ्या टीम्समधून टॉप कंटेंडर कोण आहे? आत्ता असं डिरेक्टली सांगणं टॉप कंटेंडर थोडा अवघड आहे. मुंबई इंडियन्सची टीम चांगली वाटते, CSKची चांगली वाटते, पण हे बघ किती पण चांगली टीम तुम्ही घेऊन जावा पेपरवरती, तिथे ग्राउंडवरती काय होतं ते महत्त्वाचं आहे. कारण टुर्नामेंट फक्त 7 दिवसाची नाही आहे किंवा 8 दिवसाची नाही आहे.
टुर्नामेंट 70 दिवस खेळली जाणार आहे बरोबर. आणि तेवढ्या पॅचमध्ये तुमचे प्लेयर्स फिट राहतील का, कुणाकुणाला इंजरी होतील, त्यांचे फॉर्म येतील का, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. किंवा एखादा जर फॉर्म नाही आहे तर त्याचं रिप्लेसमेंट तुमच्याकडे आहे का, लाईक प्लेअर टू प्लेअर रिप्लेसमेंट जर ज्या टीमकडे असेल ती टीम गण वाटेल, किंवा एखादा प्लेअर गेला तर तुमची प्लेइंग 12 बिघडती आहे का, हे पण महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल की कोण भरपूर top वर डिपेंडन्सीज जातील. आहेत म्हणजे. सो ह्या वर्षात क्रिकेट लवर म्हणून, कॉमेंटेटर म्हणून अशा कुठल्या स्टोरीज तुला खूप इमोशनल वाटतात? 2026 क्रिकेटसाठी खरोखर एक लय भारी वर्ष ठरले रे. म्हणजे भारतीय अंडर-19 टीमने ट्रॉफी World Cup जिंकली, जिंकला. वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर भारतीय Women's टीमने team ने. T20 वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर भारतीय वुमेन्स टीमने जी ट्रॉफी जिंकली आहे, पहिल्यांदा वर्ल्ड कपची एक दिवसीय ट्रॉफी डी.वाय. पाटील स्टेडियमवरती जिंकली. आणि त्यानंतर जो माहोल तयार झाला होता, आणि त्याच्यामध्ये पण एक स्टोरी आहे जी मला फार रिलेट होते आत्ता, ती म्हणजे अमोल मुजुमदारची स्टोरी. अमोल मुजुमदार इंडिया हा रणजीचा बेस्ट खेळाडू. कधीही भारतीय संघात त्याला ॲज अ प्लेयर म्हणून संधी नाही मिळाली. तो संधीची वाट पाहत राहिला पण संधी नाही मिळाली. पण संधी मिळाली ती भारतीय वुमेन्स टीमचा कोच म्हणून, आणि त्यांनी त्या संधीचं सोनं केलं. ती ट्रॉफी भारतीय टीमला जिंकून दिली. तो पण क्षण फार मोठा आणि महत्त्वाचा क्षण होता, कारण अमोलबरोबर मी कॉमेंट्री बॉक्स शेअर केला आहे. त्याच्यामुळे ते असं वाटलं की आपलं कोणीतरी ती ट्रॉफी जिंकली आहे. आणि तो क्रिकेटला अजून माझं आणि क्रिकेटचं नातं अजून स्ट्रॉंग त्याच्यामुळे झालं. तर अमोल मुजुमदारची स्टोरी. आणि यावर्षी रणजी क्रिकेटमध्ये कोणीही विचार केला नव्हता, दुसरी जर आठवण तू विचारशील, कोणीही विचार केला नव्हता, ती म्हणजे काश्मीर टीमने रणजी ट्रॉफी जिंकली आहे. घराघरात जाऊन हरवलं आहे, कर्नाटकला घरात जाऊन फायनलमध्ये नमवलं, ती ट्रॉफी जिंकली. आकिब नबी, काय स्टोरी आहे. घरापाशी स्टेडियम नाही, बारामुल्लामध्ये राहतो, तिथून तो श्रीनगरला प्रॅक्टिससाठी यायचा, तिथे प्रॅक्टिस करायचा. आणि खास करून अशा परिस्थितीत ते राहतात जिथे प्रत्येक वेळी लॉकडाऊन लागतो, कधी इंटरनेट नाही आहे, कर्फ्यू लागतो. आणि तिथे ते क्रिकेट खेळणं, सगळ्यांना एकत्र आणून खेळणं, ती टीमला एकत्र बनवणं हे सोपं नाही आहे. आकिब नबी 2 रणजीमध्ये 100पेक्षा जास्त विकेट, आणि अशा विकेटवरती जी पाटा विकेट आहे, ज्याच्यावरती तुम्ही विमान उतरू शकता, रणगाडे फिरवू शकता, जी एकदम पाटा विकेट आहे, त्या विकेटवरती स्विंग करतो हा. त्यामुळे आकिब नबीकडे पण लक्ष असणार आहे. क्या बात आहे. रणजी क्रिकेटमध्ये काश्मीरनं जिंकणं ही सोपी गोष्ट नाही आहे. इरफान पठाण, युसुफ पठाण यांनी भरपूर काम केलं 1-2 वर्ष आधी, आणि त्याचे रिझल्ट आता तुम्हाला पाहायला मिळतात. दादा, तू जसं आता या वर्ल्ड कपला जेव्हा आपण तो कॅच पकडला आणि विकेट म्हणजे जिंकलो आपण वर्ल्ड कप, शेवटची विकेट पडली, तेव्हा तुझ्या तोंडून छत्रपती शिवाजी महाराजांचं ते वाक्य आलं, जगदंब जगदंब, आणि तू तो इपिक एंड केला त्या मॅचचा. तसंच जेव्हा तू पुन्हा असं तुझ्या आयुष्यात प्रसंग येईन, जेव्हा एकदम टॉपचा काहीतरी विषय येईल, मोठं काहीतरी असेल, तेव्हा तुझ्या तोंडून कुठलं वाक्य जाईल किंवा कविता जाईल? माहीत नाही त्या क्षणाला काय माझ्या मुखातून शब्द बाहेर पडतील मला माहीत नाही. पण मी छत्रपती शिवाजी महाराजांचा सच्चा मावळा आहे. आणि छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्यातील एक कविता आहे, मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना, सपनों का अधिकार असल अधिकार है अपना. हे जेव्हा म्हणेल ना, वाह. तेव्हा मला असं वाटतंय की तो पीक पॉइंट असेल माझ्या आयुष्यातला. क्या बात आहे, क्लास. मजा आली दादा, एक नंबर. तुला कसं वाटलं? मला भारी वाटलं रे. म्हणजे तुझी स्टोरी ऐकून पण, आणि ऑड इंजिनियरकडे येऊन ऑड पद्धतीने ऑड पॉडकास्ट करून लय गॉड वाटलं. वा, राईम झाला ऑड गॉड. बघ मग मी काय म्हणतो दादा, आता तेवढं बघ ना, IPLचे तिकीट मिळतात का? बघतो. बघ मला आता जायचं, माझी गाडीची वेळ झाली. जाऊ दे ना हे घरी, सगळा आता हा जो वाजले 8 तास होता तो IPLच्या तिकीटसाठीच होता. तर बघ, माझा फोन ओळख लागत राहू नाही. दे. IPL सुरू झाल्यावर माझा फोन लागत नाही, माझा ईमेल चालत नाही, मी जगापासून लुप्त होतो. नाही तरी चेन्नईची एखाद्या मॅच मिळालीच तर, बाकी नाही. तुझ्या मिशा जर मला दिल्यास तर मी विचार करू शकतो. करा रॅप, इथं बंद करूयात आपण.
भेटत नाहीत यावेळेस पण. सो तुम्हाला कळालंच असेल की कुठल्या लेवलचा दादा आज आपल्यासोबत पॉडकास्टला बसला. त्याच्यामुळे सगळ्यांनी मराठी चॅनलवरती शिफ्ट व्हा. मॅच वगैरे मराठीत बघा, कबड्डीचे पण सगळे जेवढे काही मॅचेस असतील तिथं तुम्हाला दादा दिसेलच. आणि दादा तू कॉमेंट्रीच्या भाषेत कॉमेंट्रीच्या पद्धतीत सांग की जरा सबस्क्राईब करायला. हे तुला इथं हा, फ्रीट पाहिजेल आहे म्हणजे. विषय आहे का? नमस्कार. द ऑड इंजिनियर वाल्याकडे येऊन मला लय गॉड वाटलंय. तुम्ही बी आत्ता लगच्या लगेच ती फ्री हिट मारून घ्या आणि सबस्क्राईब करा. हिट बटन लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ऑड इंजिनियरवरती गॉड प्रेम करा.